नमस्कार विद्यार्थी मित्रो. यशोदीप इन्स्टिट्यूट पुणे यांच्या ऑफिशियल चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. एक नवीन जाहिरात आलेली आहे, ते आपण विस्तृतपणे पाहूयात. ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड ठाणे यांची जाहिरात आहे. काय सांगितले? नोकर भरतीची विस्तृत जाहिरात. ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड ठाणे यांच्या आस्थापनेवरील व अधिपत्याखाली असलेल्या ज्युनियर बँकिंग असिस्टंट त्याच्या 123 जागा आहे मित्रांनो. शिपायाच्या 36 जागा, सुरक्षा रक्षक 5 जागा, वाहन चालक 1 जागा, अशा 165 जागांची ही ऍड आहे मित्रांनो. ही सरळ सेवा पद्धतीने भरण्यासाठी दिनांक 17/8/2025 रोजीच्या दैनिक सकाळ किंवा ठाणे वैभव या वर्तमानपत्रात ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. ही 7 तारखेला प्रसिद्ध करण्यात आलेली आहे मित्रांनो. आणि त्याच अनुसरून जाहिरातीतील पदे भरण्याकरता बँकेस निवड सूची तयार करायची आहे. त्यामुळे काय, पात्र उमेदवाराकडून विहित नमुन्यात केवळ असे फक्त ऑनलाईन पद्धतीने बँकेच्या या www.thanedistrictbank.com किंवा www.thanedccbank.com या संकेतस्थळावर अर्ज मागवण्यात येत आहे. पुढे काय ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये, ज्युनियर बँकेच्या असिस्टंट ट्रेनिंग. जेव्हा तुमचा हंगामी कालावधी असतो तेव्हा तुम्हाला 20,000 रक्कम देणारे, शिपायांसाठी 15,000 रुपये, वॉचमॅन असेल त्याला 15,000 आहे आणि वाहन चालक असेल त्याला दरमहा 15,000 आहे. पण तुमचा हा हंगामी कालावधीसाठी दिलेला हा पगार आहे. हंगामी कालावधी संपल्यावर तुम्हाला याच्यामध्ये पगार वाढवण्यात येईल. खाली तपशील दिलेला आहे. हे अर्ज तुम्ही 18 ऑगस्ट 2025 ते 29 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. म्हणजे जवळजवळ फक्त आपल्याकडे 11 दिवसात हा फॉर्म भरायचा आहे. परीक्षा शुल्क अंतिम डेट काय असेल स्वीकारण्याची, तर 29/8/2025 सायंकाळी 5 वाजेपर्यंतच आहे. परीक्षेचा दिनांक म्हणावा, प्रवेशपत्र म्हणावा किंवा कागदपत्री मुलाखत दिनांक म्हणावा, हे संकेतस्थळावर वेळोवेळी बँक प्रसिद्ध करणार आहे. पुढे आपल्याला काहीतरी सूचना दिलेल्या आहेत, त्या तुम्ही वाचून घ्या मित्रांनो. फॉर्म भरायच्या आधी या सूचना सगळ्या पाहून घ्या. पुढे आपल्याला शैक्षणिक अर्हता दिलेली आहे. ज्युनियर बँक असिस्टंट 123 पद आहे. वयोमर्यादा किती याची? 21 ते 38 वर्ष आहे मित्रांनो. आणि अर्हता पाहिली तर आपण शासन मान्य विद्यापीठाची 50% गुण मिळून उत्तीर्ण असावा. म्हणजे ग्रॅज्युएशनला तुम्हाला 50% पर्सेंटेज असावे किंवा समकक्ष श्रेणी धारण करून उत्तीर्ण असावा. काहींच्या याच्यावर पर्सेंटेज असतील, काहींच्या याच्यावर पॉइंटर असतो. त्याचबरोबर तुम्हाला संगणकाचे ज्ञान आवश्यक आहे. त्यासाठी तुम्हाला MSCIT हा कोर्स कंपल्सरी पाहिजे. जर तुमच्याकडे MSCIT नसेल तर तुम्ही माहिती तंत्रज्ञान वगैरे त्याच्यामध्ये पदवी असेल तरी तुम्हाला जॉब भेटू शकता. पुढे काय सांगितलं त्यांनी, ज्युनियर बँकिंग असिस्टंट पदाच्या शैक्षणिक पात्रतेमध्ये डिप्लोमा इन कम्प्युटर इंजिनिअरिंग, डिप्लोमा इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी
डिप्लोमा इन कम्प्युटर सायन्स अँड ऍप्लिकेशन, BSc इन कम्प्युटर सायन्स, बॅचलर ऑफ कम्प्युटर सायन्स, BSc इन इंफॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बॅचलर ऑफ कम्प्युटर ऍप्लिकेशन, बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग, बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी, कम्प्युटर इंजिनियर, बी.टेक इन इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग, बी आणि बी.टेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, एवढी जर अर्हता असेल तर तुम्हाला MSCIT ची गरज नाही मित्रांनो. शिपायाच्या 38 जागा आहे. वय 18 ते 38 वर्षे. उमेदवार 8वी उत्तीर्ण ते 12वी उत्तीर्ण पर्यंतचे शिक्षण ग्राह्य धरणे. किती? 8वी ते 12वी पर्यंत. सुरक्षा रक्षकच्या 5 जागा आहे. तिथे पण 18 ते 38 वर्ष वयोमर्यादा आहे आपल्याला, आणि शिक्षण 8वी उत्तीर्ण ते 12वी उत्तीर्ण पर्यंतचेच शिक्षण ग्राह्य धरण्यात येईल. वाहन चालक असेल 1 जागा आहे. 18 ते 38 वर्ष. 8वी ते 12वी उत्तीर्ण असावा हा, आणि त्याच्याकडे 4 चाकी चालवण्याचा परवाना असणे आवश्यक आहे. आणि ही जी अर्हता आहे, ही अर्हता वयोमर्यादा असेल वरील पदाकरता विहित वयोमर्यादा कधी आहे? 18/8/2025 पर्यंत पूर्ण असावी. जर ही अर्हता पूर्ण होत नसेल, 18 वर्षापेक्षा कमी असेल किंवा 38 वर्षापेक्षा जास्त असेल वय, तर तुम्ही ऍप्लिकेशन करू शकत नाही. पुढे निवड कार्यपद्धती दिलेली आपल्याला. ऑनलाईन परीक्षा असणार मित्रांनो. ही नोकर भरतीच्या पदाकरता ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल. सदर ऑनलाईन परीक्षेच्या प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी स्वरूपाची असेल. म्हणजे ही एक्झाम MCQ टाईप असणार आहे मित्रांनो. जर अभ्यासक्रम जर बघितला यांच्यामध्ये, तर गणित दिलेले, बँकिंग आणि सहकार दिलेले, सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी आहे, कृषी आणि ग्रामीण अर्थव्यवस्था आहे, भूगोल आहे, इतिहास आहे, मराठी आहे, संगणक माहिती तंत्रज्ञान आहे, बुद्धिमापन चाचणी आहे. तसेच ऑनलाईन परीक्षेचे माध्यम इंग्रजीत पेपर असू शकतो, मराठीत पेपर असू शकतो. पुढे काय सांगितले? समजा नैसर्गिक आपत्तीमुळे अथवा तांत्रिक कारणामुळे, अन्य कारणामुळे विहित दिनांकास ऑनलाईन परीक्षा घेणे शक्य नसेल तर अन्य सोयीच्या दिवशी ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल. पुढे कागदपत्र आणि मुलाखत सांगितलेली आहे. तुम्हाला ऑनलाईन परीक्षेत गुणाक्रमे उपरोक्त नमूद संख्येच्या पदसंख्येच्या 1/3 प्रमाणात मुलाखतीस पात्र असेल. म्हणजे जेवढ्या जागा असतील त्यांच्या 3 पट मुलं घेणारे इंटरव्ह्यूसाठी. सदर मुलाखतीस पात्र उमेदवारास मुलाखतीपूर्वी व इतर संबंधित मूल प्रमाणपत्राची पडताळणी बँकेकडून करून घेणे बंधनकारक राहील. म्हणजे तुमची कागदपत्र पडताळणी मुलाखतीपूर्वीच होणार आहे. जर तुम्हाला काय अडचणी असेल, मुलाखतीचं ऑनलाईन पद्धतीने मुलाखत पत्र डाउनलोड करण्यास अडचण निर्माण झाल्यास तुम्ही या संकेतस्थळावर ईमेल ID वर ईमेलद्वारे संपर्क साधू शकता. कागदपत्र पडताळणीमध्ये पात्र होणारा उमेदवारच बँक धोरणाप्रमाणे मुलाखतीस पात्र होईल. कागद पडताळणीसाठी उमेदवार मुदतवाढ देणार नाही. ज्या दिवशी कागदपत्र असेल त्या दिवशी तुम्हाला तिथे उभं राहावं लागेल. कोणती मुदतवाढ कुणाला देणार नाही. आणि समजा तुम्ही गैरहजर राहिला तर निवड प्रक्रियेतून तुम्ही बाद समजण्यात येणार आहे. पुढे काय सांगितले? मुलाखत कशी असणार आहे? मुलाखत पडताळणीमध्ये मुलाखतीस पात्र होणाऱ्या उमेदवारांची बँक गठीत समितीकडून मुलाखत घेण्यात येईल. उमेदवार मुलाखतीस गैरहजर राहिल्यास अंतिम निवड यादीत तो पात्र राहणार नाहीये. सदर मुलाखत 10 गुणाची असून
सदर गुणांचे भारांक बँक धोरणानुसार असेल. म्हणजे काय सांगितलं त्यांनी, 10 पैकी 5 गुण उमेदवारांच्या काही शैक्षणिक अनुभवास देण्यात येणार आहे, 5 गुण मौखिक मुलाखतीस देण्यात येणार आहे. जे 5 गुण असेल त्यात ते कसे डिवायडेशन आहे, 1 मार्क तुम्हाला त्या शाखेची पदवी कोणती आहे त्याला आहे, पदव्युत्तर पदवी असेल तर त्याला 1 मार्क आहे. जर तुम्ही हे कोर्स केलेले असतील CAIIB, GAIIB किंवा GDC and ACM तर त्याला 1 मार्क आहे. जर तुम्ही आधी बँकेमध्ये काम केले असेल किंवा दुसऱ्या बँकेमध्ये काम केले असेल त्याला 2 मार्क देणार आहे. असे 5 मार्काचं डिवायडेशन आहे. उमेदवारांचे ऑनलाईन परीक्षेतील गुण, मुलाखतीचे गुण यांची बेरीज 100 गुणांपैकी रँकिंग वाईज करणार आहे आणि त्या रँकिंग वाईज तुमची अंतिम निवड यादी किंवा प्रतीक्षा यादी तयार करणार आहे. त्याचप्रमाणे त्या श्रेणीतील पदसंख्या विचारात घेऊन अंतिम निवड सूची प्रतीक्षा यादीमध्ये समान गुण धारण करणाऱ्या उमेदवारांपैकी ठाणे व पालघर जिल्ह्यातील उमेदवार धारण करीत असलेल्या उच्च शैक्षणिक अर्हता सगळ्यात पहिला प्रेफरन्स ठाणे पालघर जिल्ह्यातील उमेदवारांना राहील. त्यानंतर उच्च शैक्षणिक धारण करणाऱ्या लोकांना राहील. त्यानंतर अनुभव, त्यानंतर वयाची सेवा ज्येष्ठता, नंतर आडनावाच्या इंग्रजी अक्षरानुसार या क्रमाने प्राधान्य देऊन अनुक्रमे उमेदवारांची यादी मर्यादित करण्यात येणार आहे. आणि अंतिम निवड यादीप्रमाणे, गुणवत्ता यादीप्रमाणे पात्र उमेदवारांना हंगामी कालावधीसाठी किंवा परिवीक्षाधीन कालावधीसाठी नियुक्ती देण्यात येणार आहे. हा जो प्रोबेशन पिरियड असतो हा किती असतो, 1 वर्षाचा राहील. जर या कालावधीत उमेदवाराची सेवा असमाधानकारक असल्यास सदर उमेदवारास सेवेत कायम करणे व नाकारणे हे सर्व बँकेकडे राखून ठेवण्यात येणार आहे. पुढे परीक्षा फी दिलेली आहे, कशी आहे, नॉन रिफंडेबल आहे. एकदा पैसे भरलं तर तुम्हाला परत भेटणार नाहीये, कोणत्याही सबबीवर परत केले जाणार नाहीये. परीक्षा शुल्क ऑनलाईन पेमेंटद्वारे भरवायचे आहे तुम्हाला, कोणत्याही मार्गाने ऑफलाईन पद्धतीने घेणार नाहीये. आणि शेवटची दिनांक आहे शुल्क भरण्याची 29/8/2025 सायंकाळी 5 वाजेपर्यंत. त्याची नोंद घ्यायची तुम्ही. ऑनलाईन पेमेंट आहे, कसं करायचंय, ज्युनियर बँकिंग असिस्टंटसाठी 944 रुपये GST सह, 944 शिपायासाठी 590, सुरक्षा रक्षक 590, वाहन चालक 590. बाकी सांगितलं तुम्हाला. ऑनलाईन उमेदवारास काय सूचना दिलेल्या आहे ऑनलाईन परीक्षे संदर्भात. ऑनलाईन परीक्षा संदर्भात उमेदवारांना महत्वाच्या सूचना आहे. मराठी इंग्रजीचे ज्ञान त्यांना आवश्यक आहे. उमेदवाराने अर्जात भरलेली माहिती खोटी सादर केल्यास किंवा सत्य माहिती दडून ठेवल्यास तर त्या उमेदवाराची नियुक्ती तत्काळ रद्द करण्यात येणार आहे. ऑनलाईन उमेदवाराने ऑनलाईन अर्ज दाखल केला किंवा पदासाठी अर्हता धारण करीत आहे म्हणजे ऑनलाईन परीक्षेस कागद पडताळणीस हजर राहण्याचा नियुक्तीचा हक्क प्राप्त झाला असे नाहीये. जोपर्यंत एक्झाम पास होत नाहीये तोपर्यंत तुम्हाला नियुक्ती भेटणार नाहीये. अशा प्रकारे आपल्याला जवळजवळ 13 अटी यांनी सांगितलेलं आहे. एकदा उमेदवाराने सर्व अटी व्यवस्थित वाचा. परत त्यांनी एक सांगितलेले की ऑनलाईन परीक्षा प्रामुख्याने ठाणे शहरातील केंद्रावर घेण्यात येणार आहे. जर परीक्षा आताची संख्या जास्त झाली तर मग इतर शहरांच्या केंद्रावर घेण्यात येणार आहे. आणि परीक्षार्थीची संख्या जर जास्त असेल तर एकापेक्षा अधिक सत्रामध्ये पण एक्झाम घेऊ शकतात ते. ठीक आहे मित्रांनो, या सर्व ॲडव्हर्टाइजमेंट तुम्ही पूर्ण वाचून घ्या, योग्य बिनचूक माहिती भरा.
चला तर मित्रांनो, आपल्या ऑफिशियल चॅनलवर ही ॲडव्हर्टाइजमेंट टाकलेली आहे. तरी सुद्धा जर कोणाला ही PDF लागत असेल तर तुम्ही टेलिग्राम चॅनलवर ठाणे DCC बँक जर असं सर्च केलं तर तुम्ही सर्च केलं ठाणे DCC बँक तर तुम्हाला आपल्या चॅनलची लिंक भेटून जाईल. त्याच्यावर ही सर्व ॲडव्हर्टाइजमेंट आपण अपलोड केलेली आहे. तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. ठाणे DCC बँक हे आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे मित्रांनो. चला तर मित्रांनो, भेटूयात नेक्स्ट लेक्चरला नवीन माहिती सोबत, नवीन ॲडव्हर्टाइजिंग सोबत. तर तुम्हाला ही माहिती आवडली असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा.